पुढचा प्रश्न आहे 110.25 चे वर्गमूळ किती. मग थोडा वेळ आपण अशी मोठी जर संख्या असेल तर डेसिमल विसरून जी संख्या शिल्लक राहते म्हणजे 11,025 त्याचं वर्गमूळ काढूया आणि मग तो डेसिमलचा आपण विचार करूया. 11,025 चं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. जर एकक स्थानी आणि दशक स्थानी मिळून जी संख्या होते 25 अशी जर संख्या तयार होत असेल एकक आणि दशक स्थानी मिळून, तर त्याच्यासाठी एक सिंपल ट्रिक आहे की याचं वर्गमूळ काढताना आपल्याला ही जी उरलेली संख्या आहे 25 सोडून 110, तर त्या 110 ची अशी फोड करायची आहे, असे त्याचे दोन अवयव काढायचे आहेत की त्या सलग दोन नैसर्गिक संख्या असतील. म्हणजे मग आपल्याला उत्तर मिळवायला जास्त सोपं होतं. म्हणजे ह्या 11,025 चे अवयव पाडून त्याचं वर्गमूळ काढण्याची गरज नाही, त्याच्यामध्ये वेळ बराचसा आपला जातो. तर तो वाचावा म्हणून ह्या 110 ची अशी फोड करायची की त्याचे जे दोन अवयव असणार आहेत त्या सलग येणाऱ्या दोन नैसर्गिक संख्या असल्या पाहिजेत. असे दोन संख्या आपल्याला मिळतील 11 आणि 10. या दोन्हींचा गुणाकार 110 मिळतो. आता ह्यापैकी लहान संख्या आहे 10, त्यामुळे हे वर्गमूळ घेताना 10 लिहून घ्यायचं आणि हे 25 चं वर्गमूळ किती तर 5 किंवा 5 चा वर्ग 25 आहे त्याच्या पुढे लिहायचंय 5. म्हणजे 11,025 चं वर्गमूळ आहे 105. आता आपल्याला डेसिमलचा विचार करायचा आहे. म्हणजे इथं 110.25 आहे, पण डेसिमल नंतर 2 डिजिट्स आहेत आणि आपण त्याचं वर्गमूळ घेतोय, त्यामुळं डेसिमल नंतर असणाऱ्या डिजिटची संख्या निम्मी होईल. म्हणजे डेसिमल नंतर आता जे वर्गमूळ आपल्याला मिळाले त्याच्यामध्ये उजवीकडून येताना 2 संख्यांच्या ऐवजी एकच संख्या सोडायची म्हणजे 5 आणि घ्यायचं डेसिमल. याचा अर्थ त्याचं वर्गमूळ येईल 10.5.